रसिकहो नमस्कार. साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. नमस्कार. आपलं मन कारक, तारक आणि मारक सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार असतं. एक गोष्ट सांगते कसं ते. एका मठामध्ये 2 तरुण साधू राहत असतात आणि त्यांना काही कामानिमित्त बाहेर जायला लागलं होतं आणि आता ते परत मठाकडे निघालेले असतात. वाटेत एक ओढा लागतो. तो ओढा आता पार करून जायचं आहे. तेवढ्यात ओढ्याच्या अलीकडे एक तरुणी त्यांना भेटते आणि म्हणते की मला अमुक कामासाठी पलीकडच्या गावात जायचं आहे, पण मला काही पोहता येत नाही, तर तुम्ही कृपया मला ओढ्याच्या पलीकडे सोडाल का? त्यातला पहिला तरुण म्हणतो, आम्ही संन्यासी आहोत, आम्हाला स्त्री स्पर्श करण्याची अनुमती नाही. पण दुसरा लगेच म्हणाला, हो ताई चालेल, बसा तुम्ही माझ्या पाठीवर, मी तुम्हाला सोडतो. आणि त्याने तिला पाठीवर घेतलं. पलीकडे ते गेले. तिला तिच्या मार्गी जाऊ दिलं. हे पुन्हा आपल्या मठाकडे निघाले. पण मठापर्यंत येईपर्यंत त्या दुसऱ्या मित्राच्या किंवा साधूच्या लक्षात आलं की पहिला मित्र आपल्याशी अजिबात बोलत नाही आहे. शेवटी तो म्हणाला, अरे काय झालं, का बोलत नाही आहेस? विना संकोच बोल, तुझ्या मनात काय आहे? तेव्हा तो म्हणाला की आपल्याला स्त्रीला स्पर्श करायचं नाही असं निक्षून सांगितलेलं असतानासुद्धा तू त्या स्त्रीला स्पर्श केलास, तिला ओढ्याच्या पलीकडे सोडलंस. अरे हे असं कसं वागलास तू? तेव्हा तो दुसरा मित्र म्हणाला की अरे केवळ मदत करण्यासाठी मी तिला स्पर्श केला होता आणि ज्या वेळेला मी तिला माझ्या खांद्यावरून खाली उतरवलं तेव्हाच मी तिला सोडून दिलं. पण तू मात्र अजूनही तिला मनात बाळगू नयेस आणि मनातून तू अजूनही वारंवार तिला स्पर्श करतोयस. साधू होणं याचा अर्थ कुणालाही मदत न करणं किंवा अलिप्त राहणं असा होत नाही रे. तर आपल्या वासनांवर, आपल्या विकारांवर विजय मिळवणं म्हणजे साधू असणं होय. शेवटी नामदेव महाराज म्हणतात तसं, मन चंगा तो कटवते में गंगा. त्यामुळे मनाने विशुद्ध राहिलं तर कुठल्याच गोष्टी आपल्याला अशुद्ध वाटत नाहीत. हेच खरं होय ना. पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटू. तुर्तास धन्यवाद.